मागील व्हिडिओमध्ये आपण पाया दिलेल्या घातांकित संख्येमध्ये पायाचा घातांक 1/n असा घातांक असेल तर त्याची उदाहरणं आपण पाहिले. त्याला लिहायचं कसं आणि त्याचा अर्थ काय असतो ते पाहिलं आपण. आता या दुसऱ्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये प्रकार दुसरा, दिलेल्या संख्येच्या डोक्यावर घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या जर असेल, अशा संख्यांचा अर्थ काय होतो ते पाहू आपण. आता या ठिकाणी a चा m घात कंसाचा n घात बरोबर a चा m गुणिले n या नियमाचा वापर करून या ठिकाणी घातांकित संख्येचं वाचन आणि लेखन करावायचे आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, 8चा वर्ग कंस बंद त्याचा घातांक 1/3 बरोबर 8चा घातांक 2/3. या दोन घातांकाचा गुणाकार केलेला आहे. 2 हा अंश आहे आणि 1/3 या दोन्हीचा गुणाकार 2/3 होतो. किंवा तेच उदाहरण दुसऱ्या प्रकारे 8चा घातांक 1/3. 1/3 म्हणजे हे मूळ आहे, 8चे तिसरे मूळ आणि कंसाचा दुसरा घात. याचं वाचन किंवा याचं लेखन बघा इकडे. 8चा या दोन घातांकाचा गुणाकार 8चा घातांक किती असेल 2/3. तर 8चा घातांक 2/3 या संख्येचा अर्थ दोन प्रकारे लावता येतो. पहिला आकडा 8चा 2/3 घात बरोबर 8च्या दुसऱ्या घाताचे तिसरे मूळ. 8च्या दुसऱ्या घाताचे तिसरे मूळ याचे लेखन किंवा वाचन या ठिकाणी बघा शब्दामध्ये 8च्या दुसऱ्या घाताचे घनमूळ असे वाचन करतात किंवा 8च्या वर्गाचे घनमूळ. दुसरा प्रकार त्यातलाच 8चा घातांक 2/3 याचं लेखन थोडंसं वेगळं केलेलं आहे. अगोदर मूळ घेतलेलं आहे, नंतर घात घेतलेला आहे. याच्या अगोदरच्या उदाहरणात अगोदर घात घेतला होता आणि नंतर कंसाचे मूळ. तर या ठिकाणी अगोदर 8चे मूळ घेतलेलं आहे आणि त्याचा परत घातांक. याचे लेखन 8च्या घनमुळाचा दुसरा घात किंवा वर्ग. 8च्या घनमुळाचा वर्ग किंवा दुसरा घात असे वाचन करतात. अशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला नियम लावता येतो. a चा m/n ही परिमेय संख्या आहे घातांक असणारी. तर याचे दोन प्रकारे वाचन करता येते. a चा m/n घात बरोबर a चा घातांक m कंस बंद त्याचा घातांक 1/n याचं वाचन किंवा लेखन या पद्धतीने करतात. a च्या mव्या घाताचे 1/nवे मूळ किंवा nवे मूळ. दुसरा प्रकार a चा m/n घात बरोबर a च्या nव्या मुळाचा mवा घात. a च्या nव्या मुळाचा mवा घात. तर दोन प्रकारे या ठिकाणी वाचन करता येते. अगोदर या ठिकाणी a चा घात घेतलेला आहे, नंतर मूळ म्हणून a च्या mव्या घाताचे nवे मूळ. दुसरा प्रकार आहे दुसरं वाचन a च्या nव्या मुळाचा mवा घात. तर यावर आधारित सराव संच 3.2 खालील सारणी पूर्ण करा. या सारणीमध्ये एकूण 5 उदाहरणं दिलेली आहेत. संख्या दिलेल्या आहे, संख्येच्या डोक्यावर घातांक दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी दोन प्रकारे त्याचं लेखन करायचं आहे. कितव्या मुळाचा कितवा घात आणि दुसरा प्रकार आहे कितव्या घाताचे कितवे मूळ. पहिलं उदाहरण 225 त्याचा घातांक आहे 3/2
तर या ठिकाणी कितव्या मुळाचा कितवा घात, म्हणजे अगोदर मूळ घ्यायचं आहे. 225च्या दुसऱ्या मुळाचे, 225च्या दुसऱ्या मुळाचे दुसऱ्या मुळाचा तिसरा घात, दुसऱ्या मुळाचा तिसरा घात, दुसऱ्या मुळाचा तिसरा घात असे त्याचे लेखन करावे लागेल. अगोदर मूळ विचारलेलं आहे, नंतर घात, म्हणून 225च्या दुसऱ्या मुळाचा तिसरा घात किंवा घनमूळ. आता दुसरा प्रकार, कितव्या घाताचे कितवे मूळ. 225च्या घात म्हणलेला आहे म्हणजे अंश, अपूर्णांकाचा अंश. 225च्या तिसऱ्या घाताचे वर्गमूळ किंवा दुसरे मूळ असे लिहावं लागेल. दुसरं उदाहरण 45, त्याचा घातांक 4/5. तर या ठिकाणी अगोदर मूळ म्हणजेच 45 संख्या, त्याचा अपूर्णांक, त्याच्या घातांकाचा छेद विचारात घ्यायचा आहे. 45च्या पाचव्या मुळाचा, 45च्या पाचव्या मुळाचा चौथा घात, 45च्या पाचव्या मुळाचा चौथा घात. आता त्याचं दुसऱ्या प्रकारे लेखन करायचं आहे. घात अगोदर घ्यायचा आहे, नंतर मूळ. 45च्या घात म्हणलं की अपूर्णांकाचा अंश. 45च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ, चौथ्या घाताचे पाचवे मूळ. तिसरं उदाहरण 81, त्याचा घातांक आहे 6/7. तर 81 संख्या लिहा अगोदर, त्याचं मूळ विचारात घ्या, अपूर्णांकाचा छेद या ठिकाणी 1/7 म्हणजेच 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात. 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात. कारण इथं दिलेलं आहे कितव्या मुळाचा कितवा घात. तर 81च्या 7व्या मुळाचा, 7 हे अपूर्णांकाचा छेद आहे, त्याचा उच्चार अगोदर करायचा आहे, नंतर अंश म्हणून 6वा घात, 7व्या मुळाचा 6वा घात. आता इथं दुसरी पद्धत, 81च्या 6व्या घाताचे, 81च्या वाक्यरचना फक्त बदलायचे, शेवटचं शब्द अगोदर घ्यायचे. 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ, 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. चौथं उदाहरण 100. आता त्याचं मूळ विचारात घ्यायचं आहे. घातांक जो आहे 1/4/10 आहे, तर त्या ठिकाणी 1/10 विचारात घ्यायचं आहे. 100च्या 10व्या मुळाचा चौथा घात, 10व्या मुळाचा चौथा घात. आता उलट पद्धतीने लिहा हे वाक्य. 100च्या चौथ्या घाताचे 10वे मूळ. तर अशा पद्धतीने लिहायचं आहे. तर हे 5 उदाहरण आपण वहीमध्ये लिहून काढावे. वरील 4 उदाहरणाचा विचार करून हे 5 उदाहरण आपण लिहून काढावे. आता यातला प्रश्न दुसरा, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. परिमेय घातांक रूपात
व्यक्त करा, व्यक्त करा, घातांक रूपात व्यक्त करा. पहिलं उदाहरण, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. हे परिमेय रूपात घातांक रूपात लिहायचं आहे. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 121 हा पाय आहे, 5व्या घाताचे म्हणून हा 5 घातांक. त्याच्या डोक्यावर 5 लिहा, कंस बंद करा आणि त्याचे काय म्हणले पुढं वर्गमूळ. मूळ म्हणले की 1/2 वर्गमूळ म्हणलेलं आहे. तिसरे मूळ म्हणले की 1/3. चौथे मूळ म्हणले 1/4. मूळ म्हणले की अंश त्याचा 1, घातांकाचा अंश 1 घ्यायचा आहे. आणि छेदामध्ये दुसरे मूळ असेल तर 2, तिसरे मूळ असेल तर 3. अशाच प्रकारे आता दुसरं उदाहरण, दुसरे उदाहरण 324च्या चौथ्या मुळाचा घन. 324च्या चौथ्या मुळाचा घन. 324 संख्या लिहा, त्याचं पुन्हा सुरुवातीला चौथ्या मुळाचा मूळ म्हणलेलं आहे म्हणून 1/4 चौथे मूळ. चौथ्या मुळाचा घन म्हणून त्याच्या डोक्यावर 3 घातांक. हे झालं परिमेय रूपात त्याचं लेखन केलं. तिसरं उदाहरण, 264च्या वर्गाचे 5वे मूळ. 264च्या वर्गाचे 5वे मूळ. वर्गाचे 5वे मूळ. 264च्या वर्गाचे 5वे मूळ. 264 संख्या लिहा, वर्गाचे म्हणजेच त्याचा घातांक 2 आणि 5वे मूळ म्हणून कंस बंद करा आणि त्याच्या डोक्यावरती लिहा 1/5. 5वे मूळ. मूळ म्हणलं की त्याचा पूर्णांकाचा अंश 1 घ्यायचा. चौथं उदाहरण, 3च्या घनमुळाचा घन. 3च्या घनमुळाचा घन. 3 लिहा, त्याचं घनमूळ म्हणून 1/3 लिहा तिथं मूळ. 3च्या घनमुळाचा घन म्हणून कंसाच्या डोक्यावर 3 घातांक लिहा. तर अशा पद्धतीने हा सराव संच 3.2 पूर्ण झाला.